नमस्कार मित्रांनो रब्बी हंगाम अनुदान हेक्टरी 10,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। याचे मेसेज सुद्धा शेतकऱ्यांना येत आहे। याचे लाईव्ह प्रूफ सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या ठिकाणी पहा, टुडे 11:22 डिअर कस्टमर 5100 क्रेडिट युअर अकाउंट। तर या ठिकाणी पहा 10/11/2025 रोजी 11:21 हे पैसे जमा झालेले आहेत। तर हेक्टरी 10,000 रुपये हे 5100 आणि परत यामध्ये पहा 5100 असे एकूण 2 मेसेज यामध्ये आलेले आहेत। तर यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम मेसेज दाखवण्यात आलेला आहे, डिअर कस्टमर 5100 क्रेडिट टू युअर अकाउंट, म्हणजे 10/11/2025 रोजी 11:21 हे डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे रब्बी हंगामासाठी हे पैसे जमा करण्यात आलेले आहे। याचा GR सुद्धा पाहू शकता। अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबतचा हा GR होता। हा 4 नोव्हेंबर 2025 रोजी घेतलेला हा शासन निर्णय होता। रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रति हेक्टरी 10,000 रुपये हे मदत देण्याकरिता 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत असणार आहे। आणि यासाठी जर पाहिलं तर नागपूर विभागातील जिल्हे जर पाहिले तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी 227,99,93,000 एवढा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। आणि यामध्ये अमरावती विभागासाठी जर पाहिलं तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर 2,34,43,46,000 एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हळूहळू वितरित सुद्धा करण्यात येत आहे। यामध्ये एकूण रक्कम जर पाहिली तर 2,262,43,39,000 एवढा निधी हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा वितरित करण्यात येणार आहे। व जे काही राहिलेले जिल्हे असतील त्यांचा सुद्धा GR आलेला आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी हे वितरण सुरू आहे। राज्यातील सर्व जिल्हे यामध्ये पात्र असणार आहे। ज्या ज्या जिल्ह्यामधील शेतकरी यामध्ये पात्र असणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे रब्बी हंगामासाठीचे जे काही अनुदान आहे ते वितरित करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर लवकरच राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे रब्बी हेक्टरी 10,000 रुपये असे 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे रब्बी हंगामाचे अनुदान हे वितरित केले जाणार आहे। तर अनुदानाचे वितरण पहिल्या टप्प्यात फार्मर ID च्या नावाने विना KYC थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात केले जाईल। ज्या शेतकऱ्यांचे फार्मर ID तयार झाले नाहीत किंवा सामायिक खातेधारक आहेत त्यांच्या पुढे KYC करून आणि सहमतीचे बंधपत्र म्हणजे बॉन्ड सादर करून पैसे वितरित केले जातील।